मी माझं पूर्ण शिक्षण नागपूरलाच कंप्लीट केलं. माझं 10वीपर्यंत शिक्षण गायत्री हायस्कूल इथून पूर्ण झालेलं आहे. 11वी-12वी मी मथुरादास महतो कॉलेज सायन्स इथनं कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मी ॲज अ बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी मी BSPM डेंटल कॉलेज इथनं ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षेच्या तयारी केली. अच्छा. कोणत्या वर्षी तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं? सर 2018. 17. सर 18ला इंटर्नशिप पूर्ण होऊन 17ला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. सो सध्या 2024 चालू आहे. सो इट्स अ ह्यूज गॅप ऑफ 6 इयर. काय केलं 6 वर्षामध्ये? सर मी काही दिवस प्रायव्हेट प्रॅक्टिस केलेली क्लिनिक्समध्ये आणि सोबतच प्रिपरेशन सुरू ठेवलं. आणि जेव्हा इथे एक्झाम क्वालिफाय होत गेलं तर मी फुल टाईम मग MPSCकडे प्रिपरेशन केलं. अच्छा. तुम्ही नागपूरमधूनच केलं ग्रॅज्युएशन? जर का बघितलं गेलं जनरली नागपूरच्या आजूबाजूला BDS कॉलेजची जी संख्या आहे ती जास्त आहे आणि मुलांचा कल्पना नागपूर साईडने जास्त आहे कम्पेअर टू बाकीचं आहे. काय रिझन आहे याच्यामध्ये? सर नागपूरला 2-3 कॉलेजेस आहेत जे बऱ्यापैकी आहेत आणि पेशंट फ्लोवर पण डिपेंड करतं सर. जिथे जास्त पेशंट फ्लो आहे तिथे जर प्रॅक्टिस जास्त होतं त्यामुळे लोकांचा प्रेफरन्स तो असतं की जिथे जास्त पेशंट्स असेल जिथे प्रॅक्टिस करायला मिळेल किंवा सब्जेक्ट शोधायला इझी पडेल तर तिथे ते जास्त प्रेफरन्स. नागपूरच्या आजूबाजूच्या लोकांना डेंटल प्रॉब्लेम जास्त आहे असं तुम्हाला म्हणायचं का? नाही सर, अवेअरनेसवर पण डिपेंड करतं. लोकांना भरपूर याच्यात डेंटल प्रॉब्लेम्सबद्दल इतकी अवेअरनेस नाही आहे जितकी असायला पाहिजे. एकदम शेवटच्या टप्प्यापर्यंत जेव्हा पेन असतो तेव्हाच लोक जास्त प्रेफर करतात डेंटिस्टकडे यायसाठी. अच्छा. तर ओरल हेल्थबद्दल एक आहेच कमी अवेअरनेस आहे. तुमचे काय प्रिफरन्सेस आहेत? सर डेप्युटी कलेक्टर, त्याच्यानंतर BDO आहे आणि मग ACST. तो सपोज मला सांगेल डेप्युटी कलेक्टर म्हणून तुमचं जर का सिलेक्शन झालं तर तुम्ही ओरल हेल्थबद्दल अवेअरनेस वाढवण्यासाठी काय पाऊल उचलणार? सर सगळ्यात आधी तर कॅम्प्स एक माध्यम असतं. करतात ना ऑर्गनाईज, तुम्ही काय करता? सर अवेअरनेससाठी मेन म्हणजे कॅम्प्स थ्रूच जिथे सामान्य जनता येते कारण त्यांना फ्री डेंटल चेकअप मिळतं. एका डिस्ट्रिक्ट कलेक्टरने डेप्युटी कलेक्टरने कॅम्प अरेंज करणं कधी बघितलं? सर NGOशी कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्यासोबत मिळून ते ऑर्गनाईज करता येईल स्वतः. चला मला तुमचे 2 NGOचे नाव सांगा नागपूरमध्ये जे डेंटल हेल्थशी रिलेटेड काम करतात. आता आठवत नाही सर. ठीक आहे. सर्वात म्हणजे जास्त प्रमाणात आढळणारा कॅन्सर टाईप्स आहेत ना कॅन्सरचे खूप सारे, तर सर्वात जास्त आढळणारा कोणता कॅन्सर आहे? सर ओरल कॅन्सरच आहे. ओरल कॅन्सर कार्सिनोमा जो आहे तो सगळ्यात जास्त आढळतो. त्याच्यानंतर सर्वायकल कॅन्सर एक म्हणता येईल आणि ब्रेस्ट कॅन्सर पण आहे. ओके. फिमेलमध्ये कोणता जास्त आढळतो? सर ब्रेस्ट कॅन्सर आढळतो. सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण भारतामधल्या कोणत्या जिओग्राफिकल एरियामध्ये जास्त आहे? सर आठवत नाही आता. भारताला खूप मोठी किनारपट्टी लागलेली आहे, त्याचं काही रिलेशनशिप आहे का सर्वायकल कॅन्सरसोबत? सर ह्युमिड क्लायमेटमुळे पण ॲक्च्युली एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मॅटर करतात. जेनेटिक म्हणजे कॅन्सरसाठी जेनेटिक आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मॅटर करतात, तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सचा रोल राहू शकतो. सो म्हणजे त्याच्यामुळे. ठीक आहे. तुम्ही डेंटल फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला? तुम्ही इंटरेस्टेड आहे डेंटल फॉर्म्युला एलिफंटचा ऐकण्यासाठी, तर काय डेंटल फॉर्म्युला ऑफ एलिफंट? सर नाही माहिती आता सध्या. डॉगचं सर 2, 1, 2, 3 हे माणसांचं असतो. डॉग्सचं पण प्रयत्न करा काय असेल तरी. त्यांना कनाईन्स जास्त असतात तेवढं अवेअरनेस आहे पण. अच्छा ते ठीक आहे फेअर इनफ. एक मराठीमध्ये म्हण आहे बघा की खायचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे. काय अर्थ आहे याचा?
सर म्हणजे माणूस जसं दिसतो तसा नसतो, म्हणजे ते समोर व्यक्तीसमोर ते वेगळं दाखवायचा प्रयत्न करतात आणि मागे आतून त्यांची पर्सनॅलिटी आहे ती वेगळी असते. अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे इंटरव्ह्यूमध्ये? सर मे बी शो ऑफ जे लोक करतात, म्हणजे फायनान्शियल वगैरे जे इतकं नसतं, पण तरी सोसायटीमध्ये थोडंसं एक अपर हँड असण्यासाठी कधी कधी लोक शो ऑफ करतात. सो दाखवलं पाहिजे का हे सोशल मीडियामुळे याचं प्रमाण वाढत येस असेल? सर. तुम्हाला योग्य वाटतं का हे? नाही सर, बिलकुल नाही. कारण लोकांना त्याची सवय लागून जाते. मानसिकरित्या ते जेव्हा रिॲलिटी फेस करतात तेव्हा ते डेंजरस असू शकतं. सो त्यामुळे मला नाही वाटत ते. ठीक आहे. सोशल मीडियाशी रिलेटेड आजकाल गव्हर्नमेंट खूप साऱ्या त्यांच्या स्कीमला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा यूज करते. तर ते योग्य वाटतं तुम्हाला? सर ते काही प्रमाणात ते ठीक आहे, जर चांगल्या गोष्टींसाठी वापरत असेल तर. पण सर याच सगळ्याच्यात मीम्स वगैरे पण जे शेअर करतात किंवा चुकीच्या माहिती पण गोष्ट आहेत. चुकीची वाटते तुम्हाला? हो सर. जर त्यामध्ये खूप चांगला सटायर राहतो, तर ती खूपच चांगली. त्याला इट्स न्यू फॉर्म ऑफ आर्ट असं म्हटलं जातं 21st सेंचुरीमध्ये. सर पण जर कोणाला ते फिजिकली किंवा मानसिकरित्या हार्म करत असेल तर ते चुकीचं आहे. अच्छा, असं. ठीक आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन नागपूरमधूनच कंप्लीट केलं. नागपूरबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगा मला. सर नागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जातं आणि कॉटन सिटी म्हणूनही ओळखलं जातं. जिओग्राफिकल सेंटर म्हणून एक आहे म्हणून नागपूरचं अशी मान्यता आहे. आणि नागपूरला सिकल सेल ॲनिमियाची कॅपिटल म्हणून पण म्हटलं जातं. येस सर. माझा प्रश्न आहे की या डिसीजचं पर्सेंटेज जे आहे कोणत्या कम्युनिटीमध्ये सर्वात जास्त आढळतं? सर सिकल सेल ॲनिमिया ॲक्च्युली रिलेटिव्समध्ये जर जास्त मॅरेजेस वगैरे होत असेल तर त्याच्या युनियनमुळे मुस्लिम कम्युनिटीमध्ये आर यू शुअर अबाउट इट? बट आय एम नॉट शुअर. बट ओके. मेजॉरिटी याचं पर्सेंटेज SC आणि ST कॅटेगरीमध्ये आहे. काय त्याच्या मागचं रिझन आहे? सर एक तर हे जेनेटिक प्रॉब्लेम असते. म्हणजे सिकल्स जो ब्लड सेलचा शेप आहे, RBCचा जो सिकल सेल शेप असतो त्याच्यामुळे होते. तर ते जर क्रॉस मॅरेजेस होत असेल किंवा मग दोन सोबत येत असेल तर मग ते त्यामुळे ते तिथेच स्प्रेड होत राहते. मध्येच का डॉमिनेट आहे पर्टिक्युलर? त्याच्या मागे खूप महत्त्वाचा अँथ्रोपॉलॉजिकल रिझन आहे. काही आयडिया तुम्हाला त्याच्याबद्दल? ज्या पेशंटला सिकल सेल ॲनिमिया होतो त्यांना एक आजार नाही होत, एक व्हायरल डिसीज नाही होत. कोणचा आहे तो? व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे तो. फार त्याचे केसेस जास्त आहेत नागपूरमध्ये सध्या. चिकनगुनिया सर. चिकनगुनिया की मलेरिया? काही मलेरिया. रिलेशनशिप आहे मलेरियाचं आणि सिकल सेल ॲनिमियाचं? सर मलेरिया जे ते ॲनाफिलस मॉस्किटोजने होतो, ज्याचं ब्लडशी रिलेशन आहे. आणि सिकल सेल ॲनिमिया पण ब्लडशी रिलेटेड आहे. सो ओके. काही आहे का? काय रिलेशन आहे तेच जाणून घ्यायचं मला. सर लक्षात फेर इनफ. तुमच्या हॉबीज काय आहेत? हॉबीज सर मला गिटार वाजवायला आवडतं, म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये इंटरेस्ट. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये इंटरेस्ट. गिटार व्यतिरिक्त अजून काही? सर सिंथेसायझर, केशू, इलेक्ट्रिक पियानो. अच्छा. हे फारच अनकॉमन आहे की जनरली असं एक परसेप्शन मानलं जातं की गिटार हा जो म्हणजे माध्यम आहे म्युझिकचं, याला मुलं मेल कॅन्डिडेट जास्त पर्स्यू करतात कम्पेअर टू मुली. हे का मानलं जातं? काय रिझन आहे याच्यामागं? सर कारण फेमस जे जास्त करून गिटारिस्ट आहे ते मेल गिटारिस्टच आहे आणि ते प्रेफर करतात. आणि गिटार शिकायला खूप एक
पेशंटली त्याचं थोडंसं त्याचा त्रास थोडा जास्त असतो. सो मे बी असं असेल, पण मला वाटत नाही तसं. कारण मी भरपूर असे फिमेल्स माहिती आहे मला जे गिटार प्रॅक्टिस करतात. सो मला असं वाटतं. चालेल. सर प्रश्न सर्वात पहिला प्रश्न आहे, सर मी तुम्हाला आता मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू यांच्याबद्दल विचारलं. तर महाराष्ट्राच्या स्पेसिफिकली विविध भागामध्ये, विविध म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या क्षेत्रामध्ये याच्या केसेस खूप ॲब्रप्टली वाढतात. तर याला तुम्ही काउंटर कसं, म्हणजे याला कंट्रोल जर करायचं असेल आणि तुम्ही जर मेडिकल ऑफिसर आहात, तुम्ही कसं करणार? सर पहिली गोष्ट म्हणजे याच्याबद्दल मेन म्हणजे लोकांना अवेअरनेस क्रिएट करणं इम्पॉर्टंट आहे, की हे कळवणं की या केसेस वाढत आहे आणि त्यासाठी जे पण प्रिकॉशनरी मेजर्स आहेत ते घेणं जरुरी राहील. आणि जितकेही हॉस्पिटल्स आहेत त्यांना प्रॉपर इक्विपमेंट या बिमारीशी लढण्यासाठी आहे का ते चेक करणं महत्त्वाचं राहील. जसं सर कोविडमुळे आपण एवढे प्रॉपर इक्विपमेंट्स नाही असल्यामुळे आपण त्याला टॅकल करू शकलो नाही इनिशियली. सो हे करणं जरुरी राहील. त्याच्यानंतर जिथेही फील्ड सर्वे करून जिथे कुठे जसं डेंग्यू वगैरे पाणी साचणं हे सगळं होतं तर ते चेक करणं एक अजून काही इनोव्हेटिव्ह सर मीडिया एक माध्यम यूज करू शकतो लोकांना बट अपार्ट फ्रॉम दॅट काही प्लांटेशन वगैरे असं काही आपण स्पेसिफिक करू शकतो की ज्याच्यामुळे हे डास जिथे वाढतात त्या डासांचे पैदाशी जर कमी झाले असं ते तुम्हाला माहिती आहे का कोणतं प्लांट वगैरे असं? तुम्ही चंडीपुरा व्हायरसबद्दल ऐकलं? येस सर. त्याची थोडी माहिती सांगू शकतो? सर मी आता इतकं डीपली त्याबद्दल वाचलं नाही असं एक आयडिया. तो कशामुळे होतो व्हायरस ते माहिती आहे म्हणजे? सर इडिसिजिप्टी बहुतेक आता आठवत नाही आहे सर. तुमचं BDS झालेलं आहे. यू बिलॉंग टू द मेडिकल फील्ड. सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड टू द रिसेंट नॅचरल डिझास्टर विच टूक प्लेस इन केरला. वायनाडमध्ये लँडस्लाईड्स झाली. महाराष्ट्रामध्येही असे म्हणजे मागच्या काही 5-6 वर्षांमध्ये भरपूर ठिकाणी झाले, विशेष करून वेस्टर्न घाट्समध्ये. आणि नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा जो हिमालयाचा भाग आहे तिथे सुद्धा लँडस्लाईड इज व्हेरी कॉमन. तर अशी जेव्हा एक नैसर्गिक आपदा येते तर त्या परिस्थितीत जे काही म्हणू शकतो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बिमारी तिथे फैलू शकतात त्यांना कंट्रोल कसं केलं जाऊ शकतं? जसं आता वायनाडमध्ये फ्लॅश फ्लड झालं, लँडस्लाईड झालं, त्याच्यानंतर जे काही चॅलेंजेस आहेत त्याला कोप कसं केलं जाऊ शकतं स्पेसिफिकली मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर? सर सगळ्यात आधी तर तिथे जी घटना झालेली आहे त्यासाठी आधी जितक्या लोकांचा जीव वाचवता येईल त्यांना तिथनं काढता येईल ते महत्त्वाचं आहे आणि त्यांना रिहॅबिलिटेट करणं महत्त्वाचं आहे. आणि एकदा रिहॅबिलिटेशन झालं की मग आपण हळूहळू त्यांना वेगवेगळे कॅम्प्स ऑर्गनाईज करून त्यांना टेस्टिंग वगैरे करून सगळं आपण चेक करू शकतो त्यांना कोणत्या कोणत्या बिमाऱ्या आहे आणि पर्टिक्युलरली त्यांच्या डायग्नोसिसनुसार आपण त्याला टार्गेट करू शकतो. माझा नेक्स्ट प्रश्न तुम्हाला राहील, मला मराठा रिझर्वेशनबद्दल थोडं तुम्ही बॅकग्राऊंड सांगू शकता की ओव्हरऑल म्हणजे सरकारी कोणत्या समिती स्थापन झाल्या, काय झाल्या, कशा पद्धतीनं आतापर्यंत चालू आहे शॉर्टमध्ये? सर मराठा रिझर्वेशन ॲक्च्युली त्यांना OBC कोटामध्ये त्यांना सर मला इतकं आठवत नाही आता. नेक्स्ट प्रश्न माझा आहे, FDA चांगलं की FPI चांगलं? सर FDI चांगलं आहे कारण त्याचे इन्व्हेस्टमेंट भारतात FEI कसं इंडिरेक्ट इन्व्हेस्टमेंट असतं आणि FDI भारतात येऊन तिथे पर्टिक्युलरली व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन FDI आणि FPI? सर करता नाही येतं सर आता. मला सांगा FDI भारतामध्ये आता वाढलं आहे की कमी झालं? सर आता वाढलेलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये वर्षी अर्धपेक्षा वाढलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न माझा आहे की मला एक सांगा की सध्या परिस्थितीत आता मेडिकलचं जर आपण बघितलं तर इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी मेडिकलचं जर आपण एक अँगल बघितलं तर मेडिकल टुरिझम खूप जास्त भारतामध्ये वाढत आहे. ठीक आहे. तर अशा परिस्थितीत एक अकाउंटेबिलिटीचा खूप मोठा रोल येतो. म्हणजे त्याच्यावर विशेष करून बॉलिवूडमध्ये
सुद्धा वेगवेगळे सिनेमेसुद्धा आलेले आहेत. सरोगसीचा एक मोठा मुद्दा तिथं मांडण्यात आलेला आहे. तर हा मेडिकल टुरिझमचा जर मुद्दा आपण बघायला गेलं तर याला भारत कशा पद्धतीने एक्सप्लॉइट करू शकतो की जेणेकरून आपल्याला इकॉनॉमिक ॲडव्हान्टेज त्याचं गेन करता येईल? सर, भारत त्यासाठी प्रयत्न करत आहे. आता पुण्यामध्येच एक मेडिसिटी तयार करण्यासाठी आहे, जिथे लोक सगळे जाऊ शकतात आणि सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट्स तिथे मिळू शकतात. त्यासाठी इंटरनॅशनल लेवलवर पण भारत, मला असं वाटते, प्रमोट करू शकतो, कारण बाहेरचे टुरिस्ट भरपूर तिथे मेडिकल सर्व्हिसेस खूप कॉस्टली असल्यामुळे ते इंडियाला प्रेफर करतात. सो ॲडव्हर्टाइजमेंट्स वगैरे करून ते तिथे प्रमोट करू शकतात. आणि अशी पर्टिक्युलर जे मेडिसिटीज आहे त्या तयार केलं की लोकांना सोयीचं जातं, एकाच ठिकाणी सगळ्या ट्रीटमेंट्स मिळाल्या तर. सो पण याच्यामध्ये इथिकल आणि जो सोशल इश्यू आहे त्याला कसं मॅनेज करायचं? म्हणजे पुष्कळ वेळा सरोगसीचं एक उदाहरण जर आपण घेतलं, सरोगसीमध्ये असेही काही केसेस झालेले आहेत की जिथे फॉरेनर्स येतात, सरोगेट हायर करतात, पण काही न म्हणजे त्यांना काही पेमेंट किंवा फ्रॉड करून किंवा काहीतरी इश्यू करून चालले जातात. म्हणजे त्यांना जर दिसलं की जो मुलगा होणार आहे त्याच्यात काही फॉल्ट आहे, डिफेक्ट आहे, तर तसे सोडून चालले जातात. या अशा केसेसला कसं टॅकल करायला पाहिजे? सर, कायद्याच्या आधारे आपण ते करू शकतो. ते रूल्स कायदेशीर तुम्हाला माहिती आहेत का की जे स्पेसिफिक बनवले सर, सरोगेसी आताच अपडेट अमेंडमेंट केले आहे त्या कायद्यामध्ये. अमेंडमेंट काय केलं आहे? सर, की जे सरोगेट मदर आहे ती मॅरिड हवी किंवा त्यांना स्वतःचे मूलबाळ हवेचे आहे, जे अशा काही रूल्स आहेत त्याच्यात. मला सांगा नेमकं की आता रिसेंटली तुम्ही स्वतः कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचं प्रिपरेशन केलेलं असेल, दिल्लीमधला जो काही एक घटनाक्रम झाला ज्यामध्ये 3 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्या अनुषंगाने जर आपण त्या केसला जर बघायला गेलं तर अकाउंटेबिलिटी कोणाची राहू शकते? म्हणजे अकाउंटेबल कोण आहे त्या केसमध्ये, जबाबदार कोण? सर, त्या एरियामध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी जे ऑडिटिंग वगैरे प्रॉपर केली नसेल किंवा जे कायद्यात राहून त्यांनी काम केलं नसेल, ज्यांनी म्हणजे परमिशन वगैरे देणं, ते सगळे चेक नाही केलं. संस्थेचं नाव सांगू शकता तुम्ही? अकाउंटेबल जर आपण धरायला गेलो तर कोण अकाउंटेबल आहे? सर, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्लीमध्ये जे पण अधिकारी आहे, ज्यांच्या अधीन हे सगळे कायदे येतात, डिपार्टमेंट्स येतात, त्यांचं हे कर्तव्य होतं चेक करणं. NCDs होतं की अजून काही दुसरं अधिकारी? स्टेट गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल नव्हतं? सर, स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटचे बरोबर. आणि कोचिंग इन्स्टिट्यूट तुम्ही म्हटलं, आणि मेन तर तेच होतं. हां सर. बेसिकली सुरुवातीत होते की अंडरग्राउंड लायब्ररीज वर नॉट अलाउड. ठीक आहे. माय लास्ट क्वेश्चन टू यू इज अगेन रिलेटेड टू द बजेट, की आता जो रिसेंटली बजेट सरकारने पेश केलेला आहे त्याच्यामध्ये पुष्कळचे आरोप असे होत आहेत की हा बायस्ड बजेट आहे. म्हणजे काही विशेष 2-3 राज्यांनाच खूप जास्त फंड अलोकेशन केलेलं आहे आणि बाकीचे जे काही राज्य आहेत त्यांना त्यांच्या तोंडाला पाणी पुसले, अशा प्रकारचा आरोप प्रत्यारोप काही विरोधकांकडून त्या बजेटवर झाला. तुम्हाला काय वाटतं की या बजेटमध्ये जे काही आहे की महाराष्ट्राला न्याय मिळाला आहे की नाही मिळाला? सर, हे तर आहेच की बाकीच्या स्टेट्सला, जे आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे, यांना अलोकेशन जास्त मिळालेलं आहे ॲज कम्पेअर्ड टू महाराष्ट्र. सो मला असं वाटतं बॅलन्स बजेट असायला हवं. म्हणजे आपल्याला प्रत्येक एरियाचं डेव्हलपमेंट करायचं आहे. सो अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं केंद्र सरकार चुकली आहे? सर, म्हणता येईल, पण म्हणजे ठीक आहे, माझ्याकडे अच्छा, तुम्ही प्रॉपर नागपूरचे आहात. मला सांगा, आता रिसेंटली आता आपण बघतोय की नागपूर झालं किंवा आता इतर महानगर मेट्रो सिटी इथं फ्लडिंगचा प्रॉब्लेम खूप चालू आहे. आता रिसेंटली मागच्या वर्षी नागपूरमध्ये नागरिणीचा पूर आलेला, तर काय त्याचं एक्झॅक्ट रिझन आहे की का तो पूर आलेला आहे? सर, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे, पण प्रॉपर ड्रेनेज सिस्टमचं वगैरे इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही आहे. सर, कधी रोड बनून जातं, पण त्याच्यानंतर मग पाईप्स वगैरे टाकतात, त्याच्यामुळे ते प्रॉपर ड्रेनेज सिस्टम नसल्यामुळे ते प्रॉब्लेम्स होत आहेत. म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनिंगमध्ये जाऊन काही चुकतं का? हां सर, इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटेशनमध्ये चुकते, कन्स्ट्रक्शनमध्ये. खूपदा तर असे होतं की डेव्हलपमेंट प्लॅन राहतो बाबा की हे बनायचं आहे, नंतर तो रोड वाईट असायला पाहिजे असं आपल्याला रिअलाईज होतं. सर, डेव्हलपमेंट साईडनेही चूक आहे की इम्प्लिमेंटेशनमध्ये चूक आहे? सर, दोन्हीकडून एक
अनबॅलन्स्ड होत आहे. आणि इमिजिएट काय होतं का फ्लडिंगचं रिझन? इमिजिएट कळलं नाही. म्हणजे काय एक्झॅक्टली त्या फ्लडिंगला काय कारण असं ठरलं की जेणेकरून तर दरवर्षीच पाऊस होतो नागपूरमध्ये, तर मग त्याच वर्षी काय आलं पुढे? सर रेनफॉल तेव्हा खूप एका रात्री खूप जास्त रेनफॉल होता त्यावेळी. मला एक्झॅक्टली किती आठवत नाही आहे. सो त्यामुळे जे जागा आहे जिथे पाणी जसं अंडर ब्रिजेस वगैरे तिथे खूप जास्त प्रमाणात जमा झालेलं. सो त्याच्यामुळे एकच रिझन होतं? मल्टिपल रिझन्स आहेत पण आता मला आठवत नाही आहे. अच्छा, ठीक आहे. दुसरा प्रश्न की तुम्ही सोशल मीडियाचा सरांनी प्रश्न मला विचारला, ठीक आहे की, आणि त्याच रिलेटेड आता तुम्ही पुढे जाऊन प्रशासनात या, करेक्ट? तर विश करतो ना डेप्युटी कलेक्टर पण, करेक्ट? पण आता ज्या पद्धतीने एका प्रकारे ग्लोरिफिकेशन चालू आहे अधिकाऱ्यांकडे, आणि त्याचीच एक केस आपण आता बघतोय की रिसेंट IAS अधिकारी आहे. तुम्हाला काय वाटतं की यांच्यावर काय चेक्स अँड बॅलन्स असायला पाहिजे, की अधिकाऱ्यांना सोशल मीडिया अलाउ करायला पाहिजे की टोटल बॅन करायला पाहिजे, की कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं की रेग्युलेट करायला पाहिजे की? सर लिमिटेड यूज मला असं वाटते अलाव केलं पाहिजे. त्यांचे जे कामाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहे जर ते काही प्रमोट करत असेल त्यांचे स्कीम्स वगैरे तर ठीक आहे, नाहीतर इतकं जास्त अलाव नाही करायला पाहिजे. पर्सनल यूजसाठी वेगळं आणि याच्यासाठी वेगळं, प्रोफेशनल पर्सनल यूजसाठी. कधीकधी असं होतं की पर्सनल गोष्टीमुळे की तुमच्या प्रोफेशनल गोष्टींवर इम्पॅक्ट होतो. भरपूर असे केसेस झालेले आहेत की पर्सनल गोष्टीमुळेही मग त्यांची इमेज कदाचित प्रोफेशनल स्पिअरमध्ये तशीच पडून जातात, करेक्ट? मग त्यांना टोटली बॅन करणं बरोबर नाही का? नाही सर, टोटल बॅन म्हणजे चुकीचं राहील मला असं वाटतं, पण रूल्स काहीतरी ठेवून ते कंट्रोल करायला हवं. अच्छा, कारण भरपूर वेळा असं असतं की आपल्याला तुम्हाला आता सर्व्हिसमध्ये गेल्यावर कळतं ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट असतो, करेक्ट? की प्रत्येकी आपले जे काही आपले हे असतं त्या गॅजेटेड अधिकारी वगैरे त्यांना एक मोडस ऑपरेटिंगमध्ये काम करायचं असतं, करेक्ट? अशा वेळेस भरपूर गोष्टी आहेत ज्या रिव्हील केल्या जातात अधिकाऱ्यांकडून थ्रू सोशल मीडिया, त्यांचा कंट्रोल नाही आहे. मग अशा वेळेस त्या गोष्टी जेव्हा व्हायरल होतात किंवा मग बाहेर जातात, तर अशा वेळेस आपल्या त्या पूर्ण कामांवर फरक होते किंवा एका प्रकारे प्रेशर क्रिएट केलं जातं. मग ते मीडिया झालं किंवा मग पब्लिक प्रेशर जे काही म्हणतो, मग अशा ह्याच्यात ते चुकीचं आहे असं नाही वाटत, कारण छोटीशी अशी इन्फॉर्मेशन जी लीक होऊन गेली त्याच्यात आपलं नुकसानच आहे खूप जास्त. सर जे म्हणजे सिक्रेट असायला पाहिजे ते रिव्हील नाही करायला पाहिजे. मला वाटतं त्यांच्यावर तर नक्की कारवाई व्हायला पाहिजे. पण बाकी पर्सनलसाठी जर ते यूज करत असेल तर त्याच्यात काही गुन्हा आहे, पण तेच प्रोफेशनल कामासाठी त्यांनी ते टाळायला पाहिजे. आणि जर केलंही असेल तरी मला वाटतं प्रशासनाने काहीतरी कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे. कारवाई केली पाहिजे. अच्छा, ठीक. ही पर्टिक्युलर केस जी महाराष्ट्रात चालू आहे की तिथं फेक सर्टिफिकेट्स वगैरे सबमिट केलेले आहेत, तर अशा ह्याच्यात कोण रिस्पॉन्सिबल असतो डिस्ट्रिक्ट लेवलवर ते सगळे सर्टिफिकेट वगैरे इश्यू करायला? मेडिकल जे आपण फिजिकली हँडिकॅप वगैरे सर्टिफिकेट होतो कुठल्या लेवलची ऑथॉरिटी असतं? सर जिल्हा लेवल म्हणजे सॉरी सर आता बट अच्छा, ठीक आहे. डीपफेकबद्दल माहिती आहे का तुम्हाला? डीपफेक सध्या हो रिसेंटली सर, ते व्हिडिओज म्हणजे ओरिजिनल व्हिडिओज आहे त्याला चेंज करून त्याच्यात दुसरे फोटोज वगैरे अप्लाय करून ते लोक व्हायरल करतात आणि त्याचा व्हिडिओ बनवून ते व्हायरल करतात. सर आता समजा तुम्ही अधिकारी झाले आणि तुमच्याच नावाने कुणीतरी म्हटलं की मी असे कार्य केलेले आहेत, मी या पर्टिक्युलर पार्टीचा सपोर्टर आहे, तर मग अशा तुम्ही काय करायला? आता आपल्या याच्या आधी डिस्कशन झालं आहे की बाबा की सोशल मीडिया यूज केला पाहिजे की नाही केला पाहिजे. फॉरगेट अबाउट युअर सेल्फ, तुम्ही किती रिस्ट्रेंट केलं आणि तुमच्या वतीने कुठला तरी मॅलिशियस काहीतरी ॲक्ट कुणीतरी केला, तर मग अशा ह्याच्यात कसं तुम्ही त्याला टॅकल कराल? सर सगळ्यात आधी तर हे कळवणं इम्पॉर्टंट आहे की ते खोटं आहे म्हणून. ही मॅसेज आधी पोचणं जरुरी आहे आणि ज्यांनी हे केलं आहे त्यांना ट्रॅक करून त्यांच्यावर कारवाई करणं जरुरी आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड काही प्रूफ्स असेल जे जर माझा व्हिडिओ आहे तर माझ्याकडे काय असेल तर ते मी प्रोव्हाइड करून पोलीसला देऊन ते करू शकतो. हे सगळं कुठल्या ॲक्टनी कंट्रोल केलं होतं? सर IT ॲक्टमध्ये आहे. कंट्रोल केलं होतं काय नवीन प्रोव्हिजन? नाही सर, आता डीपफेकसाठी आता सध्या काही आहे ना, पण काही कायदे वगैरे रूल्स वगैरे आहेत तर आणि त्याच्यावर पुन्हा मला वाटते कायदे बनवायची गरज आहे. काही गरज आहे. आता तुम्ही IT ॲक्ट म्हटलं,
रिसेंटली ITI अमेंड झालं, त्यात काही चेंजेस झाले तुम्हाला माहिती आहे काय आयडिया? सर आता सध्या वाचलं. मला एक सांगा की रिसेंटली ग्लोबल लेवलला ना AI रिलेटेड एक मीटिंग झालेली आहे, बिकॉज AI इज द इमर्जिंग टेक्नॉलॉजी नाव, करेक्ट? सो तुम्हाला वाटतं की इंडिया रेडी आहे, AI रेडी आहे फ्रॉम ऑल आस्पेक्ट? हे सर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करायची गरज आहे, पण मला असं वाटतं इंडिया तयार आहे यासाठी सत्कारासाठी. जर इंडिया तयार आहे मग असे डीप फेक किंवा मग अशा गोष्टी का घडतात इंडियामध्ये? सर मला असं वाटतं सोशल मीडियावर कंट्रोल नसल्यामुळे इंडियामध्येच नाही तर हे सगळीकडेच मला असं वाटतं प्रॉब्लेम असेल ऑल ओव्हर वर्ल्ड. सो त्याच्याशी रिलेटेड त्याच्यावर काम केलं, इन्फ्रास्ट्रक्चरवर रूल्स आणि कायदे तयार केले तर मला वाटतं इंडिया कंट्रोल करून ते करू शकते का. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला वाटतं की ते रेग्युलेटरी लेवललाही ते बेटर बनवणे आवश्यक आहे. ते इंडस्ट्रियल लेवलला तरी आपण बऱ्यापैकी रेडी आहोत, इंफ्रास्ट्रक्चर लेवलला सॉरी रेग्युलेटरी लेवलला आपल्याला आणखी जास्त बनणे आवश्यक राहणार आहे. ॲक्च्युली त्याच रिलेटेड ती मीटिंग होती ग्लोबल मीटिंग. तुमचं तुम्ही मला गिटार मेन्शन केलेलं आहे तुमच्या हॉबी, तुम्ही प्रोफेशनली ते करता, हॉबी म्हणून करता. अच्छा ठीक. तुमचं कोणी आयडॉल आहे त्याच्यात गिटारिस्ट कोणी असं फेमस? मला दोन्ही सांगा, मेल ॲज वेल ॲज फिमेल जर असेल तर बेटर राहील. सर काही बँड्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड. एक इंडियाचे लेजेंडरी गिटारिस्ट म्हणून ते एक ब्रिजभूषण काब्रा म्हणून आहेत. ते त्यांनी गिटारला क्लासिकल म्युझिक म्हणून त्यांनी इनोव्हेटिव्हली ते पहिल्यांदा यूज केलं होतं. आणि एक सर एक आहे, मला नाव नाही आठवत आहे, त्यांनी गिटारमध्येच आपले जनगणमन वगैरे सॉन्ग त्यांनी यूज, मला आता सध्या नाव नाही आठवत आहे. त्यांनी ते एक नवीन व्हर्जन्स तयार केलेले आहेत त्याच्यातून. फिमेलमध्ये पण नाही सर आता सध्या असं काही फेमस कोणी नाही आहे. जे इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत ते स्वतः प्ले करतात, जसं टेलर स्विफ्ट वगैरे आहे, पण इंडियामध्ये असं कोणी नाही. These are categorized under the string instrument, correct? Other string instrument like sitar वगैरे आहे. सितार, वीणा. त्याच्यात कोणी फेमस कोणा माहिती आहे तुम्हाला आयडिया? इंडिया लेवल वुमन पर्टिक्युलरली फिमेल नाही सर सध्या. आयडिया? किती टाईपचे गिटार्स? सर टाईप्स एक तर कंट्री वाईज तर वेगवेगळ्या याच्यात डिवायडेड आहे सर. ते युरोपियन ओरिजिन मोस्ट आहे. यूज कोणते टाईप्स आहेत? सर अकॉस्टिक आहे, इलेक्ट्रिक आहे आणि इथे याच्यातनं अकॉस्टिक जास्त वापरतात. तुम्ही कुठली कशावर मास्टर केलं तुमची? अकॉस्टिक. हे मला बेसिक एक फरक सांगा, मला माहिती नाही, मी एकदम लेमॅन लँग्वेजमध्ये. हे 5 स्ट्रिंग गिटार आणि 6 स्ट्रिंग गिटारमध्ये फरक काय आहे? तुम्ही कुठली प्ले करता? 6 स्ट्रिंग गिटार सर यूज करतात. 5 स्ट्रिंग गिटारमध्ये काय फरक असतो 5 स्ट्रिंग आणि 6 स्ट्रिंगमध्ये? सर ते गिटारचे जे हे असतात नंबरिंग असतात आणि त्याच्याशी रिलेटेड जे म्युझिक असतं त्याच्यात फरक असतो. त्याच्यात जे फ्रेट्स असतात 5 आणि 6 आणि 12 असतं जे तुम्हाला स्ट्रिंग आहे येस सर. कदाचित ऑब्वियस आहे की प्रत्येक स्ट्रिंग काहीतरी एक साऊंड प्रोड्यूस करतात. येस सम डिफरन्स आहे, तर काहीतरी एक्स्ट्रा साऊंड जर तुम्ही 6 स्ट्रिंग गिटार यूज करता. येस. अच्छा ठीक आहे, तुम्हाला माहिती नाही. मला सांगा की क्लासिकल म्युझिक आणि कर्नाटिक, म्हणजे क्लासिकल म्हणजे हिंदुस्थानी म्युझिक नॉर्थ इंडियाला, आणि कर्नाटिक म्युझिकमधला फरक काय आणि पर्टिक्युलरली मला इन्स्ट्रुमेंट वाईज फरक सांगा की काय फरक आहे इन्स्ट्रुमेंट. सर क्लासिकल म्युझिकमध्ये शहनाई आणि संतूर असे इन्स्ट्रुमेंट्स येतात. आणि कर्नाटिक म्युझिकमध्ये वीणा, सितार हे सितार पण सॉरी क्लासिकल म्युझिकचाच पार्ट आहे. कर्नाटिक म्युझिकमध्ये वीणा वगैरे आहे. आणि सर इतकं आता आठवत नाही. तुम्हाला इंटेंजिबल हेरिटेजचा स्टेटस माहिती आहे काय असतं? इंटेंजिबल हेरिटेज असं एक स्टेटस दिलं जातं. जसं टेंजिबल हेरिटेज असतं ना एरियस साईडसोबत, ते इंटेंजिबल असतं. तर पर्टिक्युलरली कल्चर रिलेटेड जास्त असतं. पर्टिक्युलरली कुठल्या एका पर्टिक्युलर डान्स फॉर्मला त्याच्यात एक पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं. कुठला माहिती आहे तुम्हाला आयडिया त्याच्याबद्दल? पर्टिक्युलर डान्स फॉर्मला त्याला देण्यात आलेलं आहे आणि पर्टिक्युलर त्यांचा एक वाजवण्याचा रिदम असतो ते इन्स्ट्रुमेंट. सर आता आठवत नाही आहे मला. सर करून
काय बोलले डेंटल सर्जरीचा आपला म्हणजे सॉरी डेंटलचा जो आपला फॉर्म्युला असतो ह्युमॅनचा तो काय एक्झॅक्टली 2 1 2 3 2 1 2 incisors, 1 canine, 2 premolars, 3 molars. मोलर्स. अच्छा आणि हे विजडम टूथ पुढे जे मोलर्स असतात सर ते लास्ट मोलर जो असतो थर्ड मोलर तेच विजडम टूथ असतात. त्याचं काही काम आहे का आपल्याला? सर ॲक्च्युली एन्शंट काळात काम असायचं कारण जे फूड वगैरे आहे ते रॉ फूड असायचं त्यामुळे ते तेव्हा कामात यायचं. आता त्याची अशी फारशी गरज नाही राहत माणसात आणि जर आपलं डेंटिशन पण आधीपेक्षा थोडं छोटं आहे जॉब सो त्याच्यामुळे त्रास होतो सो जनरली त्याला एक्स्ट्रॅक्शन करतात. अच्छा तर इव्हॉल्युशनरी सगळ्या प्रोसेस याचं वाय इट इज कॉल्ड एज विजडम लक्षात नाही येतच. काही चालेल ठीक आहे. मला आता पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला सरांनी एक प्रश्न विचारला होता सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला मांजी यमादा केस माहिती का मांजी यमादा केस माहिती आहे का? म्हणजे नाही सर आता नाही सरांनी तुम्हाला विचारलं की सर्व्हिसमध्ये काय काय इश्यूज होऊ शकतात तर त्यामध्ये एक माझी यमादा केस होती ज्याच्यामध्ये जे जपानी होतं सरांनी आता तुम्हाला मेडिकल टुरिझमचंही म्हटलेलं आहे. तर मला उद्देश काय झालं की ते दोघं आले तिकडे म्हणजे हजबंड अँड वाईफ त्यांनी म्हटलं की आम्हाला सर्व्हिस आहे पर्टिक्युलरली एक वुमन होती त्याला साईन केलं मुलगा झाला जो काही बाळ व्हायचा होतो मुलगा मुलगी त्यानंतर ते त्यांचा जपानमध्ये डिवॉर्स झाला. अशा वेळेस अकाउंटेबिलिटी कोणाची राहील कारण आपले लॉ तर त्यांना लागत नाही. सर इंटरनॅशनल लेवलवर काहीतरी कायदे अशासाठी केले पाहिजे मला असं वाटतं कारण अकाउंटेबिलिटी त्यांचीच आहे सर जे पॅरेंट्स केलेले आहेत. त्याचं लक्षात नाही सर. कारण या रिलेटेड कायदा बनवणं सोपी वाटतं का तुम्हाला असं म्हणजे इझिली पॉसिबल होऊ शकतं की जो ग्लोबल लेवलला एकच कायदा बनला कारण आता सध्या जर तुम्ही ते आयर्लंडचे फेमस केस बघितले असेल तिथे एक इंडियन मुलं तिचं काय म्हणतं बाळ काहीतरी हेल्थ कॉम्प्लिकेशन झालं त्याचं नाही करू दिला आणि त्याची डेथ झाली आहे. मग अशा याच्यात प्रत्येक कंट्री टू कंट्री हेल्थ रिलेटेड लॉज वेगवेगळे आहेत. मग अशा याच्यात आपलं सर्व्हिसेची लॉ ही कदाचित बाहेरच्या कंट्रीमध्ये लॉ नाही हे होणार तर आपण काय प्रिकॉशन घेण्याची गरज आहे अशा केस? सर आपण आपले लॉज थोडं स्ट्रिक्ट केलं रूल्स त्याच्यावर अप्लाय केलं जेव्हा ते इथे भारतात येत आहे तर त्यांच्याकडनं काहीतरी एक सिक्युरिटी त्या सरोगेट मदरसाठी एक सिक्युरिटी म्हणून काहीतरी केलं तर मला असं वाटतं आणखी काही करायची तुमच्या डोक्यात येतात ॲज अ मेडिकल स्टुडंट मेडिकल फ्रॅटर्निटीच्या तुम्ही सध्या काय अडचण ठीक आहे माझ्या साईड महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा आहे ज्यामध्ये भारतातला सर्वात पहिला फर्स्ट मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क बनत आहे. कोणत्या जिल्ह्यात बनत आहे? आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांचा एक प्रधानमंत्री गती मास्टर प्लॅन आहे त्या प्लॅनच्या अंडर हे एक्झिक्यूट केलं जाते. कोणत्या शहरात? सो नागपूरमध्ये लॉजिस्टिक हब मिहान म्हणून क्रिएट करत आहे पण ते नागपूरमध्ये मिहान म्हणून लॉजिस्टिक हब क्रिएट करत आहेत पण ते गतिशक्तीशी रिलेटेड आहे का मला आता आयडिया. नागपूरमध्येच हा पार्क सँक्शन झालेला आहे. काय असतं मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क? सर वेगवेगळ्या क्षेत्रातनं तिथे इन्फ्रास्ट्रक्चर एक प्रोव्हाइड करून सध्या नाही आहे का? आहे सर मिहान मग काय या पार्कमध्ये नेमकं करणार काय? भारतातील सर्वात पहिलं आहे आता नेमकं काय असं विशेष राहणार आहे याच्याबद्दल? सर कंपनीजला सुविधा प्रोव्हाइड करणं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज किंवा फायनान्शियली पण त्यांना सर सवलती वगैरे देऊन त्यांना हे म्हणजे या पार्क बनवण्यामध्ये फायनान्शियल हा आस्पेक्ट आहे का कंपनीचा? त्यासाठी गव्हर्नमेंटचं वेगळं डिपार्टमेंट काम करतं. आता मला लक्षात नाही सर. MSME नाव ऐकलं ना? काय असतं? सर मीडियम स्मॉल मायक्रो बिझनेसेस कशामध्ये डिफरन्शिएट केलं जातं? एखाद्या कंपनीचा टर्नओव्हर कितीच्यावर असेल ते नियम? सर आता चेंज झालेले आहेत सध्या मला असं वाटतं 1 crore to 5 crore आणि 5 crore to 10 crore असं काहीतरी असं मला आता आठवत नाही पण आता अपडेट झालं. स्मॉलसाठी सर
सर मायक्रोसाठी बिलो 1 crore आहे आणि मीडियमसाठी 1 to 10 crore आणि लार्ज स्मॉलसाठी 1 to 10 crore. नाही सर, आय एम नॉट शुअर. ठीक आहे. समृद्धी महामार्ग ऐकला असेल तुम्ही, राईट? तसंच महाराष्ट्र शासन आता एक शक्तीपीठ हायवे बनवत आहे. ओके, ज्याची सुरुवात नागपूरपासून होत आहे. काय पर्पज आहे, कुठं कनेक्ट करणार आहे? सर नागपूर टू गोवा एक्सप्रेसवे आहे. किती जिल्ह्यातनं जाणार आहे? 14 जिल्ह्यातून. 14. सर 14 जिल्ह्यात. याला शक्तीपीठ का म्हटलं जातं? सर तिथे 3 शक्तिपीठास त्या रस्त्यात त्या एक्सप्रेसवेच्या याच्यात कनेक्ट करतं. सो त्यामुळे कोणते देशी शक्तीपीठ आहे? रेणुका माता आणि कुठं? सर इथे माहूरला, नांदेड. अच्छा. आणि एक गोव्याला आहे. गोव्याला शक्तीपीठ आहे? सर स्टार्टिंगलाच एक मला नाव नाही आठवत आहे, पण एक चला, मला नागपूरपासून जिल्ह्यांचं नाव क्रम सांगा. कोणकोणते जिल्हे कनेक्ट होतो त्याच्यात? सर नागपूर, वर्धा, यवतमाळ, परभणी, हिंगोली, वाशिम, बीड, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. डायरेक्ट सांगलीपर्यंतच पोचलं तुम्ही? तुम्हाला क्लिअर देतो. एक जिल्हा आहे ज्याचं नाव महाराष्ट्र शासनाने सध्या रिसेंटली बदललेलं आहे. उस्मानाबाद, धाराशिव. धाराशिव. डेंटिस्ट्री फील्डमध्ये खूप मोठं पाऊल मागच्या आठवड्यात उचलण्यात आलेलं आहे. जगामध्ये सर्वात पहिली जी डेंटल सर्जरी आहे विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही मागच्या आठवड्यात कंप्लीट करण्यात आली, राईट? आणि याला खूप सारे डेंटिस्ट्री लोकांनी अपोज केला. बट जेव्हा मेजर करण्यात आलं तर ही जी सर्जरी करण्यात आली याची ॲक्युरेसी माणसापेक्षा जास्त ॲक्युरेट होती. तुमचं काय म्हणणं आहे अशा सर्जरीबद्दल? सर आता हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मेडिकल फील्डमध्ये इनिशियल स्टेजवर आहे. तर मला असं वाटतं ते इनिशियल स्टेजमध्ये असल्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवून त्याच्यावर म्हणजे आपण ब्लाइंडली त्याच्यावर भरोसा करू शकत नाही. नाही, पण त्याची ॲक्युरेसी जी आहे आता ही प्रूव्ह झालेली आहे. म्हणजे डेंटिस्ट्रीची जी बॉडी आहे त्यांनी ती चेक केली आणि त्यांनी स्वतः सबमिट केलं रिपोर्टमध्ये की ॲक्युरेसी माणसापेक्षा जास्त आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा टेक्नॉलॉजीला खरंच भारतात प्रमोट करायला पाहिजेत का? सर प्रमोट करायला तर नक्कीच पाहिजे, पण त्याला काही लिमिट असायला हवी. कारण बेसिकसाठी की ॲडव्हान्स्ड सर्जरीज आहे, कोणत्या सर्जरीज आहे ते पण मॅटर करतं. ते बेसिक सर्जरीजच करू शकतात की ॲडव्हान्स काहीतरी असेल सिव्हिअर केसेसला पण हँडल करू शकतात. तर ह्या सगळं चेक करणं इम्पॉर्टंट आहे. माझा प्रश्न हा मेन मुद्दा हा आहे की ही जी AI टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे याने तुम्हाला नाही वाटेल का की डेंटिस्टमधला जो एक एम्प्लॉयमेंट किंवा जो रोजगार राहणार आहे त्याचं प्रमाण कमी होणार आहे? नाही सर, मला असं वाटत नाही. AI एक कोणत्याही फील्डमध्ये AI एक हेल्प म्हणून काम करेल. पण आता AI टेक्नॉलॉजी प्रोग्रेस करत आहे. सो ते एम्प्लॉयमेंटवर इतका अफेक्ट करेल मला असं वाटतं. काही प्रमाणात जाऊ शकतं, पण इतकं जास्त एवढं हेल्प करणार नाही. कारण शेवटी का म्हटलेलं आहे की 21व्या शतकातलं सर्वात मोठं डेंजर हे AI राहणार आहे? सर काही फॅक्टर्स आहेत, जसं IT कंपनीज ज्या आहेत तिथे सगळं मॅटर करतं, पण प्रत्येक ठिकाणी मला वाटत नाही अफेक्ट करतात. तुमच्या फील्डमध्ये यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? यायला पाहिजे सर. यायला पाहिजे. ठीक आहे, चालेल. तुमचा इंटरव्ह्यू झालेला आहे, तुम्ही जाऊ शकता.